नगरच्या राजकारणामध्ये महाभारताचा एक अध्याय सुरू झालाय असं वाटतंय. तुम्ही पाहताय द अहिल्यानगर. मी प्रियंका पाटील शेळके. तुम्ही म्हणाल महाभारताचं काय कनेक्शन आहे? महाभारतामध्ये राजा धृतराष्ट्र हा पुत्रप्रेमापोटी अधर्मासोबत उभा राहिला होता. दुर्योधनाचे सर्व कारनामे माहीत असून सुद्धा राजानं त्याला रोखलं नाही, उलट त्याला पाठबळ दिलं होतं. असंच काहीसं पालकमंत्री यांच्या समवेत घडतंय. पालकमंत्री कुठेतरी धृतराष्ट्र होत आहेत असंच दिसतंय, कारण आपल्या युवराजांचे सर्व कारनामे माहीत असून देखील ते या ठिकाणी डोळे झाकपणा करतायत आणि याच पुत्राच्या हा मिसळत आहेत. आपल्या चिरंजीवानं कुठलाही विषय काढला की त्यामध्ये या ठिकाणी पालकमंत्री हे सहभागी होतात. पालकमंत्री विसरून जातात की त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. ते संपूर्ण जिल्ह्याचे पालक आहेत. लोक त्यांच्याकडे आशेनं पाहतात की आमची महत्वाची प्रश्न हे पालकमंत्री विखे सोडतील. मात्र या ठिकाणी पुत्रप्रेमापोटी विखे पाटील फक्त आणि फक्त सिस्पे घोटाळा असेल, नगर मनमाड रस्ता असेल आणि आता नव्यानं ड्रग्ज माफिया यामध्ये निलेश लंके यांचे फोटो हे प्रकरण असेल. मात्र यामध्ये पालकमंत्र्यांचे पुत्राचे देखील फोटो याच ड्रग्ज माफिया सोबत व्हायरल होतात, ते देखील समोर आलंय. पालकमंत्री हे पारनेर किंवा नगर तालुका एवढेच नाहीयेत, तर आपण पालकमंत्री हे संपूर्ण जिल्ह्याचे आहात. कुठे कुठे दौरे केले, शासकीय योजना कुठल्या कुठल्या राबवल्या, ज्या पद्धतीनं निलेश लंके यांच्याशी निगडित असणाऱ्या विषयामध्ये टीआरपी मिळतो, मेनस्ट्रीमला तो विषय येतो, सोशल मीडियावरती तो विषय गाजतो, तितक्याच जोमानं शासकीय योजना असतील, सरकारचे महत्वाचे निर्णय असतील, यावरती पालकमंत्री चर्चा करतायत का? ते मेन झोतामध्ये येतंय का? ज्याची अपेक्षा लोकांना आहे तसं होत नाहीये. पालकमंत्र्यांनी शेवगाव पाथर्डी असेल, नेवासा असेल किंवा इकडे अकोले, राजूर, संगमनेर असेल, कर्जत, जामखेड असेल, या ठिकाणी आपण कधी विकासाची कामं घेऊन किंवा लोकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी कुठले दौरे घेतले? कुठला जनता दरबार आपण लोकांसाठी भरवलाय आणि लोकांना एक ओपन प्लॅटफॉर्म दिलाय की चला मी तुमचा पालक आहे, मला तुमच्या अडीअडचणी सांगा, मी तुमचे प्रश्न सोडवतो आणि तुमच्या सोबत खंबीरपणे उभं राहतो, असं पालकमंत्री कधी म्हणालेत? पालकमंत्र्यांचे आवडतेच काही शहरं आहेत, ज्यामध्ये श्रीरामपूर असेल, संगमनेर असेल, पारनेर असेल आणि नगर तालुका. यावरती पालकमंत्र्यांची कृपादृष्टी असते आणि विशेष करून लक्ष असतं. याशिवाय आपण दुसरीकडे कुठे लक्ष देतोय हा प्रश्न उपस्थित राहतो. आपले चिरंजीव यांना त्यांचा लोकसभेचा पराभव हा मान्य नाहीये. ते त्या धक्क्यातून अजून सावरलेले नाहीयेत. मात्र आपण जाणते आणि ज्येष्ठ नेते आहात. आपल्याकडे सर्वांची आशा आहे की आपण ह्या सगळ्या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता. त्यामुळे पुत्रप्रेम थोडंसं बाजूला ठेवा आणि विकासाची कामं असतील, सरकारी महत्वाच्या योजना असतील, त्यांना देखील मोठा टीआरपी मिळू द्या आणि लोकांना या गोष्टी माहीत होऊ द्या. हा महत्वाचा प्रश्न आहे ना, की आता लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. लोकांमध्ये आता चर्चा सुरू झाली आहे. आम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर गुड मॉर्निंग म्हणतो आणि विखे पाटील सकाळी निलेश लंके म्हणतात. इतकं काही या राजकारणामध्ये आता निलेश लंकेंभोवती सगळं फिरतंय. निलेश लंकेंशिवाय देखील अनेक कामं आहेत, अनेक विकासाच्या गोष्टी आहेत, अनेक महत्वाचे प्रश्न आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत आणि जनतेमध्ये आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवायचा आहे. पालकमंत्र्यांना विनंती आहे, महाभारतातल्या धृतराष्ट्रासारखे आपण पुत्रप्रेमामध्ये या ठिकाणी आंधळे होऊ नका. डोळसपणे आपला जिल्हा पहा आणि डोळसपणे या जिल्ह्याचं पालकत्व निभावा, एवढीच अपेक्षा.